नमस्कार, मी विजय गादे. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. ज्येष्ठ अभिनेते, मराठी अभिनेते यांनी जे राहुल सोलापूरकर आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या विरोधामध्ये पेटलेले आहेत. आज त्याच अनुषंगाने मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेनी पण आक्रमक पवित्रा घेतलेल्या आहेत. त्यांचे फोटो, त्यांचे छायाचित्र, टॉयलेट असू दे, मुतारी असो, या मुतारीमध्ये लावून त्यांनी निषेध केलेला आहे. नक्की त्यांची पाठीमागे भूमिका तरी काय आपण जाणून घेऊ. बघा, महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी वाईट शब्द उच्चार केले आहेत आणि त्याचा निषेध फार सर्व महाराष्ट्रामधून होतो आहे. आज तुम्ही विचार करा, हा औरंगजेबचा अवलाद शिवाजी महाराजांबद्दल बोला, यांची अवकात आहे का? यांची अवकात कुठे आहे? आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दाखवलेली यांची अवकात कुठे आहे ती कळलं की नाही. म्हणून सर्व सोलापूरकरांना मला विनंती आहे की ह्याचा निषेध करा. तुम्ही हा तुमचं नाव खराब करतो आहे. एक सोलापूरकर असतील, कोल्हापूरकर असतील, या ठिकाणी सर्व शिवाजी महाराजांचे आपले आराध्य दैवत मानतात आणि हा जर त्यांच्याबद्दल वाईट कुठेतरी काहीतरी स्टेटमेंट देऊन दिशाभूल करत असेल आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेत असेल तर त्याची जागा मी दाखवलेली आहे. आणि यापुढे ह्या जो अभिनय जो करणारा आहे माणूस, याला कुणी काम पण देऊ नये आणि याला उभं पण करू नये. या जे जो करणारा आहे, जो पात्र आहे नाटकामध्ये किंवा पिक्चरमध्ये काम करणारा, ह्याला कोणी काम देऊ नये आणि त्यांनी दिलं तर त्याचा पण समाचार घेतला जाईल. अशा ज्या महाराष्ट्र आराध्य देव त्यांच्या साठी हा वाईट शब्द बोलत असेल, ह्याची तसं उत्तर दिलं जाईल. काल सन्माननीय उदयनराजे भोसले साहेबांनी पण स्टेटमेंट दिलेली आहे की ह्याला ठेचून मारायला पाहिजे, ह्याला ठेचूनच मारायला पाहिजे. आणि आम्ही सज्ज आहोत. हा जिथे दिसेल तिथे ठोकायची भूमिका आम्ही घेणार आहोत, कारण महाराष्ट्राचा अपमान हा मी सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर मी गव्हर्नमेंटला पण मी सांगतो आहे, या शासनाला, की सो मोठं आपण पण त्याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. मंत्री, आमदार, खासदार असेल कुठेतरी उचल घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र का शांत हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे सुमोठो गव्हर्नमेंटनी पण याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेची मागणी आहे. तुमच्या ह्या विषयाला मी दुजोरा देऊन सांगतो की महाराजांबद्दल कोणीही उठतं आणि बेताल वक्तव्य करतं. कुठेतरी राज्य सरकारने आता ठोस पावलं उचलायला पाहिजेत का? 100% शासनाने याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि सुमोठो करायला पाहिजे, जेणेकरून दुसरा कोणतरी उभा नाही राहणार याच्याबद्दल. शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलायचं आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची, ही जी वृत्ती आहे ही ठेचायला पाहिजे. महाराष्ट्र निर्माण सेनेचा निषेध करतो आणि जिथे भेटेल तिथे ठेचण्याची भूमिका पण महाराष्ट्र निर्माण सेना करेल, हे तुमच्या माध्यमातून सांगतो.